चला फक्त 3 मिनिटं बाकी आहेत. देवत संघ सलामीची जोडी जी आहे ती आपल्याला पाठवून द्यायची. हॅलो रोहित, चला सलामीची जोडी पाठवा प्लीज. सलामीची जोडी जी आहे ती आपण पाठवून द्यायची आहे अशी विनंती आहे तुम्हाला. हॅलो 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 चेक, हॅलो चेक. ट्वेल्थ मॅन देखील आपण इथे पाठवायचे आहेत. ट्वेल्थ मॅन देखील इथे नाहीयेत. चला फलंदाज पाठवायचे आहेत. देवत संघ उशीर करतायत. 7:23 झालेत. 25 नंतर पॅनल्टी बसेल. आता वारंवार सूचना दिल्या जाणार नाहीयेत. 7:24 सतीशजी माळीसाहेब खेरणे यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि खेरणे संघाचे ते पुरस्कर्ते देखील आहेत. त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. त्याचसह आपण पाहतोय आमचे चंद्रकांतजी मते साहेब, सरपंच कानपोली यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. चला सामना सुरू करायचा आहे ही विनंती आहे. ऑल सेट स्वर्गीय सचिन स्पोर्ट खेरणे आणि विरोधामध्ये देवद या दोन संघांना आपण पाहतोय. जे नियम आहेत त्यांना फॉलो करावा लागेल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. नियमांचं उल्लंघन न करता तुम्हाला चालायचंय याकडे सर्वांनी लक्ष द्या. मॅच कडे आपण चालतोय. पहिला सामना देवद विरोधामध्ये खेरणे या दोन टीम मध्ये होणार ही तुल्य बल्य लढत. टॉस आपण पाहिला, टॉस जिंकला तो म्हणजेच टीम खेरणेनं आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. 5 षटकांचा सामना आहे. 2 पॉवर प्ले. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू बाहेर ठेवायचे, त्यानंतर दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू बाहेर ठेवायचे आणि त्यानंतर रेग्युलर मग तुम्ही 5 खेळाडू बाहेर ठेवू शकता. अशा पद्धतीचे नियम रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण जे खेळतो त्याच फॉर्मॅट प्रमाणे या स्पर्धेचं एडिशन पाहायला मिळते. लिमिटेड एडिशन म्हणजे 5 ओव्हरचा सामना असणार आहे. 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 4 गोलंदाज वापरायचे. एका गोलंदाजासाठी संधी असेल 2 षटकं फेकण्याची आणि 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी. 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं फेकून झाली नाही तर मग 5व्या षटकासाठी तुम्हाला एक खेळाडू बाहेर जे तुम्ही 5 ठेवता त्यातून ते आत घ्यावे लागेल. म्हणजे 4च खेळाडू ठेवण्याची मुभा राहील. टाइम स्टार्ट नाव. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय रोहित तांबडे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये समाधान आणि रुक्षांत. पहिला बॉल समाधानसाठी जाऊ दिलंय. बॉलला वाईडचा इशारा तिकडे पंचांचा. अतिरिक्त धावेनं टीमची धावसंख्या पुढे जाते. संघाचा धावफलक आपण पाहू शकतो यावेळेला पुढे सरसावलं जात असताना टीम जाऊन पोहोचतीये ती म्हणजेच 1 या अंकावरती. अकाउंट अगदी आपण पाहिलं की कुठल्या प्रकारचं जोखीम न खोलताच ओपन झालेलं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल आपण पाहिलाय. टप्पा पडल्यानंतर इलिगेशन, परंतु लाईन विस्कलित आणि इथे आपण पाहिलं की हाही बॉल वाईड जात असताना मिळते अजून एक अतिरिक्त ऍडिशनलची धाव. 2 धावा यावेळेला राऊंड द विकेट नाळेत. गॅप मधून मारायचा प्रयत्न आहे. महत्वाचा गडी टिपण्यामध्ये यश मिळण्याची शक्यता होती जरूर, परंतु सेफ स्ट्रोक खेळले होते. समाधान अगदी त्यांना माहिती आहे की ते विकेट वाचवणं हे खूप महत्वाचं आहे. कोलात टाकला होता. लगेचच आपण पाहिलं की बॉल झेल हातातून निसटला. ही मोठी चूक आहे. मी म्हणेन या समाधान सारख्या खेळाडूला जीवनदान देणं मी म्हणेन खूप मोठी गोष्ट असणार आहे. नवीन फलंदाज जो रुक्षांत म्हणून आलाय आणि रुक्षांत आता आपल्याला ऑन स्ट्राईक इथून पाहायला मिळेल. समाधान म्हटलं तर मग वादळी खेळाडू आहे टीमचा
आणि त्याला जीवनदान दिलं जातंय. लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी बॉल रिलीज केलाय पहा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोहित तांबडे करून. छान गोलंदाजी आतापर्यंत दाखवतोय तो मैदानाच्या आतमध्ये. सुपर्ब गोलंदाजी, मॅजिकल गोलंदाजी आपण पाहू शकतो. 3 धावा तिकडे धावफलकावरती. ज्या 2 बॉलवरती आपण पाहिलं की कंटिन्यू आपण 2 वाईट चेंडू येताना पाहिले होते, तिथे मात्र आता थोडेसे चेंजेस आपण जरूर पाहिलेले आहेत. पहा हा फटका खेळलाय ऑफ साईडच्या दिशेमधून. फिल्डर आहे तिकडे. वारंवार चुका घडल्या जात आहेत आणि हा बॉल मात्र आपण पाहू शकतो. फिल्डिंग झाली, शेवटच्या क्षणाला बॅकअप दिलं. रन्स घेत असताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. 5 धावा धाव फलकावरती आपण जरूर इथे पाहतोय. फाय रन्स ऑन बोर्ड, 5 धावा धाव फलकावरती. अक्रॉस दी बॅट खेळायचंय. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डेंजर एंड कडे दुसऱ्यांदा मिस केली आहे संधी, ती समाधानला बाद करण्याची. लॅझी क्रिकेट. हा खेळाडू विस्फोटक फलंदाज आहे टीमचा. रामचंद्रजी पाटील साहेब कानफोलीचे सरपंच, आमचे आदरणीय व्यक्तिमत्व रामचंद्रजी पाटील साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुपर्ब, चांगली सुरुवात पाहायला मिळते लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर असताना. यॉर्कलेनचा बॉल पुन्हा एकदा गॅप मधून. यावेळेला फिल्डर आहे तिकडे. पहा चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फेकी तेवढी छान. रन्स घेत असताना अक्षय आलेत. विकेट किपिंगची भूमिका, प्रोटेक्शन छान पाहायला मिळते. थोड्यासा फिल्डिंग मध्ये आज मिस्टेक जरूर घडल्या सुरुवातीच्याच काळामध्ये आणि तिथून आपण पाहिलं की मग त्या संध्यांचा फायदा उचललाय. खास करून समाधानला जीवनदान दिले गेलेत, यामध्ये मी म्हणेन खूप ती महत्वाचीच गोष्ट आहे. 5 चेंडू 6 धावा. षटक चांगलं चाललंय. तांबडे रोहित आपण पाहतोय गोलंदाजीला आणि तांबडेची गोलंदाजी तेवढी चांगली. शेवटचा 1 बॉल आहे. P1 पॉवर प्ले. या वेळेला फटका खेळलाय हवेमध्ये. चान्स बनली आहे, आत्ता सोडणार नाहीयेत. वॉट अ कॅच. सुपर्ब फिल्डिंग पाहायला मिळते या वेळेला रोहितच्या माध्यमातून. जबरदस्त झेल आपण पाहतोय. प्रणव होते आणि हा महत्वाचा झेल मी म्हणेन टिपलेला आहे देवद संघाचा, जिथे हा धक्का बसेल आता देवदला. खेळणे संघाला मिळाली सफलता. तिसऱ्यांदा संधी आली परंतु या वेळेला सोडलं नाहीये आणि आता अखेरकार ती विकेट त्यांनी संपादन केली असता बाद केलंय ते म्हणजेच फलंदाजाला. सिक्स रन्स. पहिलं षटक. पॉवर प्ले मध्ये धावा आपण बनताना पाहिल्या. थोडासा अडचणीमध्ये संघ जरूर आहे, कारण ज्या पद्धतीनं विकेट पडत चालला त्या विकेटची पडतन पाहता मी म्हणेन कुठेतरी एक वेगळा निर्णय आणि वेगळा मनसोबा घेणं महत्वाचं होतं. थोड्याशा चुका घडल्यात मी म्हणेन टीमकडून. विकेट पडल्यानंतर विकेट वाचवण्याचाही प्रयत्न होता खेळाडूचा. तो प्रयत्नही आपण पाहिला की सफल झाला नाही. या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेला लेफ्ट हँडेड बॅट्समन रुक्षांतला त्यांनी आता आणलेला आहे. शुभमला षटकासाठी प्राचारण केलं जाईल. शुभम गोंदली मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज असणार आहे. अक्रॉस दी बॅट खेळलेत. 1 रन घेण्याचा प्रयत्न आहे तिकडे. पहा तिकडे वारंवार फील्डमध्ये थोड्याशा चुका, परंतु गोलंदाजी तेवढी छान पाहायला मिळते खास करून संघाची. आणि त्याच खरं तर अनुषंगानं आपण इथून पाहू शकतो संघाला की छान असा त्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये वर्तवला देखील जात आहे. क्या बात आहे. रोहिंजन नवीन वसाहत संघ इथे पोहोचलेला आहे. संपूर्ण खेळाडूंचं आम्ही नक्कीच इथे स्वागत करू. तयार होईल खेळाडू पुढचा चेंडू टाकण्यासाठी. राईट हँडेड बॅट्समन आहेत यावेळेला. वैभव अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न होता. बाल बचावलेत म्हणूया. अगदी लेग बाईच्या धावा आपण येताना पाहू शकतो. रन्स मिळत आहेत टीमला. एक धावेनं हा प्रवास कमी धावगतीने जाण्याचा निर्णय टीमचा आपण इथे पाहतो. पुढचा जो सामना आहे तो सामना असणार आहे दुंदरे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत रोहिंजन नवीन वसाहत. येस, नवीन वसाहत संघाचा कॅप्टन इथे पोहोचलेला आहे. आपलं नक्कीच स्वागत आहे. अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न आहे. हवेमध्ये बॉल. चान्स बनेल तिकडे. अजून एक झेल.
समाधानच्या माध्यमातून कर्णधार होते, कोणतीही चूक केली नाहीये तिकडे आणि आपण पाहू शकतो या वेळेला हा देखील बॉल शुभमला विकेट देऊन जातोय. दुसरा धक्का या वेळेला टीम देवदला बसतोय. चला लवकर यायचंय, स्पीडअप करा थोडं, जास्त वेळ नाही घ्यायचंय. टाइम अलर्ट आहे तुमच्याकडे. बघा षटक क्रमांक 2 7 मिनिटाचा उद्या आतापर्यंत घेतलाय. शुभम गोलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न तिकडे आपण पाहतोय. ऑन साईडच्या दिशेमध्ये खेळलेला स्ट्रोक. रन्स घेत असताना खेळाडू सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल. 2 धावा इथे सहजरित्या घेत असताना आपण पाहू शकतो खेळाडूंना. विशालनं बॅकअप दिला. चांगला खेळाडू, गुणवंत खेळाडू या टीमचा, त्यामुळे बॅकअपची भूमिका त्याच्याकडून पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय सचिन स्पट खेळणे आणि विरोधामध्ये देवद हा संघ आपण पाहतोय. 10 झाले धावा धावफलकावरती. 2 गाड्यांचा मोबदला आहे. यावेळचा बॉल हवेमध्ये खेळलाय. चान्स बनेल तिकडे. रन्स घेत असताना आपण पाहू शकतो संघाला. पहा चांगली आपल्याला गोलंदाजी आणि चांगली फेकी देखील आपण इथे पाहू शकतो खेळाडूंची. रन्स चोरण्याचा प्रयत्न आहे. टीमची धावसंख्या आपण इथून पुढे सरसावताना पाहतोय. सिंगल डबलनं धावसंख्या पुढे आहे. एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य मोठ्या फटक्यांपासून फार तर वंचितच ठेवलेला आहे. म्हणून प्रेमचा वापर आता करणं संघानं महत्वाचं होतं, कारण धावा वाहणं, धावा बनणं तेवढंच महत्वाचं आहे. 5 षटकामध्ये किमान 50+ धावा होणं महत्वाचं आहे. मैदानावरती धावा डिफेंड झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 संपलं जाईल. 12 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यासह फलंदाजी करतायत जय हनुमान देवद बी या संघाचे खेळाडू. महाराजांना पुन्हा एकदा आपण त्रिवार मानाचा मुजरा देऊया. या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले मान्यवर सतीशजी माळी साहेब किरणे संघाचे पुरस्कर्ते इथे उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे. ग्रामपंचायत सदस्य कानपोलीचे सुनीलजी पारधी साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. तसेच ग्रीनवूड फेज 2 चे माजी चेअरमॅन संजय सोनावणे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच ग्रीनवूड फेज प्रभाग क्रमांकाचे मेंबर आमचे दिनेश भागुराम जाधव साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आपलंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच कानपोली ग्रामपंचायतीचे आणि तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि एक आदर्श उपसरपंच रामचंद्र आत्माराम पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 25,000चं आर्थिक डोनेशन आपल्याला आलेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आम्ही ते आभार व्यक्त करत आहोत. आपण आलात या स्पर्धेसाठी, आपली जी उपस्थिती आहे ती प्रार्थनीय होती. ती प्रार्थनीय उपस्थिती आपण दाखवली, त्याबद्दल आम्ही तुमचं मनापासून इथे पुन्हा एकदा आभार व्यक्त करत आहोत. 2 षटकामध्ये 13 धावा बनल्या. तिसरं षटक अश्विन माळी. लिडिंग एज अँड टेकन. बाद होतील फलंदाज. हा धक्का बसेल टीमला. अजून एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला. 1 मोर विकेट फॉलन डाऊन. सुपर्ब. काय गोलंदाजी आज पाहायला मिळाली. अक्षरशः आपण पाहतो की खेळाडूंनी इम्प्रेस केलंय किरणे संघाच्या. हा संघ म्हटला तर मग सध्याच्या घडीला चांगल्या टच मध्ये राहिलेला संघ आहे किरणे संघ, आणि देवत संघ देखील तेवढ्याच फॉर्म मध्ये राहिलेला संघ आहे.
परंतु आज मी म्हणेन या मैदानाचा आढावा मात्र काहीसा घेता येत नाहीये आणि पहिल्या हाफमध्ये फलंदाजी ज्या वेळेला वाट्याला आली आहे तर धावा बनवण्यासाठी थोडीशी नामुष्की उडावली जाते. फलंदाज आलेत नवीन मैदानाच्या आतमध्ये. प्रेम गायकरवरती लक्ष असणार आहे कारण हा फलंदाज संघाचा तारणार खेळाडू, त्यामुळं लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे यावेळेला, तो फायदा उचलेल का? अश्विन तेवढाच चांगला गोलंदाज. लहू गोंधली आपण पाहतोय, लहू फडके आणि सुनील गोंधली यांना आपण पाहतो जे समालोचक आहेत अगदी सामन्याचा आनंद घेतात, त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेत या संघासाठी. पहिलाच बॉल, आक्रमण चढवायचा प्रयत्न, फिल्डर आहेत, महत्वाचा झेल आशिषच्या माध्यमातून एक बंधू अश्विन गोलंदाजी करतोय आणि त्याला प्रतिकार आपण पाहतो देत असताना प्रेमचा झेल त्याच्याच बंधूनं अर्थातच अश्विननं टिपला असता हा धक्का दिला जाईल तो म्हणजेच टीम देवदला आणि फलंदाज आपण पाहतोय इथून मात्र बाद झालाय यावेळेला देवद संघाचा प्रेम. मॅचकडे आपण जरूर वळत आहोत. हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न आहे. फाईनच्या रिजनमध्ये लॉंग लेगला खेळलेत, सिंगल डबलनं प्रवास सुरू आहे. मी म्हणेन अटॅकिंग बाणा दाखवणं तेवढंच महत्त्वाचं राहील टीमसाठी, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कसा होणार आहे खेळ याकडे देखील सर्वांचं लक्ष जरूर आहे. मॅचमध्ये आपल्याला जरूर रोमांचकता पाहायला मिळते, रन्स कशा बनतील याकडे लक्ष. टीम आपण पाहतोय प्रवास करत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ठोकलाय, सुपर पंच, पॉवरफुल फटकेबाजी, अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वरतून घातलाय आणि हा बॉल जातोय सीमारेषा बाहेर, सिक्सर. हिंदवी राज्य स्थापून, हिंदवी राज्य स्थापून, मोठ्या हिमतीनं शूर शिवाजीनं, शूर शिवाजीनं राज्याभिषेक. मैदानाच्या आतमध्ये आत्ता मात्र आक्रमण चढवायचा प्रयत्न जो होता तो कुठेतरी सफल होताना जरूर पाहायला मिळू शकतोय. ज्या पद्धतीने अटॅक केला वैभवनं तो अटॅक आता 6 धावा त्यांना देऊन जातोय. 20च्या घरामध्ये किरणे संघ पोहोचलाय. या षटकारानं आपण पाहिलं की आक्रमण चढलं गेलं आणि धावा देखील आपण इथे वाहताना पाहिल्या. टीमची धावा संख्या पुढे जाईल, धावफलकाला मिळालेला हा आकार आपण पाहू शकतो. आता इथे आपण पाहतोय अगदी आपल्याला जरूर पाहायला मिळेल रन्स घेत असताना टीम. कानपोली संघ म्हटला तर मग या स्पर्धेसाठी त्यांची आपल्याला भरपूर मेहनत पाहायला मिळाली आणि आपण पाहतोय की मान्यवरांचं देखील आगमन होत आहे. सर्व मान्यवरांचं स्वागत. आज एक आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून कानपोली संघाचा सन्मान देखील होणार आहे. आपण पाहिलं की रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून कानपोली संघ यांना उदयोन्मुख हा पुरस्कार, उदयोन्मुख संघ म्हणून पुरस्कार मिळाला आणि त्यांचे खेळाडू वृत्ती असतील, त्यांची शिस्तबद्ध असतील, या सगळ्या गोष्टींमुळे आपण पाहिलं की अगदी रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं देखील त्यांनी लक्ष आपल्याकडे वळवून घेतलं आणि त्याच बाबतीत आज त्यांना गौरव म्हणून सन्मान चिन्ह देऊन इकडे त्यांचं सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान होणार आहे. कॅप्टन सुधीर जोमा पाटील यांसह संपूर्ण टीमला आम्ही इन्व्हाइट करत आहोत की आज त्यांचा जो सन्मान आहे तो घेण्यासाठी त्यांनी यायचं आहे. सन्मानपत्र त्यांना देण्यात येणार आहे आणि त्यांच्याकडे देखील सर्वांचं लक्ष आकर्षित आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं जिथून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा ज्यांनी गाजवली आणि तिथून आपण पाहिलं की मग या संघाचा जो बोलबाला आहे तो बोलबाला आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतो. इनिंग ब्रेक नंतर टॉस होणार आहे. आदरणीय व्यक्तिमत्व पंढरीनाथ शेठ पाटील साहेब रोहिंजन यांचं इथं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. खेळाडूंना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. अगदी फटाक्यांच्या आतषबाजी आपल्याला पाहायला मिळेल. नुकताच उपस्थित झालेले मान्यवर आमचे अतिथीगण रोहिंजनचे एक आदर्श व्यक्तिमत्व
श्रीमान व्यक्तिमत्व पंडितनाथ शेठ पाटील साहेब यांच्यासाठी फटाक्यांची आतषबाजी, रामचंद्र पाटील साहेब यांच्यासाठी आपल्याला फटाक्यांची आतषबाजी, सतीश माली या संपूर्ण मान्यवरांसाठी आपल्याला फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळते. आपण आलात आणि या स्पर्धेसाठी आपण सर्वांनी व्हिजिट दाखवली त्याबद्दल कानपोली क्रिकेट संघाच्या वतीनं आणि लोकनियुक्त सरपंच मदनजी मते साहेब यांच्या वतीनं तुमचा हा सन्मान इथे केला जात आहे. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धमाकेदार गोलंदाजी दाखवतोय रोहन मैदानाच्या आतमध्ये, त्याचं कौतुक करावं लागेल मॅच मध्ये. यावेळेला ठोकायचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल आहे, चान्स बनेल जेलची, फिल्डर आहेत, चूक नाहीये, अश्विन होते तिकडे आणि अजून एक फलंदाज बाद होईल. बसलेला हा धक्का आपण पाहू शकतो, फलंदाज झालाय बाद. पक्षाचा आणि हा धक्का बसत असताना सुंदर संगीत ऐकायला मिळालं. आज आपल्या पनवेल विधानसभेचे दमदार आमदार, माजी आमदार बालूशेठ शिक्षक मतदारसंघामधून आपण पाहिलं, आमदार हे पद घोषवलं आणि आज त्यांचं आपल्याला इथे नक्कीच आगमन होताना पाहायला मिळणार आहे. त्यांचं हे संगीत आपण ऐकलेलं आहे. 21 धावा धावफलकावरती जिकडे 5 गड्यांचा मोबदला आहे. संघ थोडासा अडचणीमध्ये यावेळेला तो म्हणजेच देवद. पहा काय गोलंदाजी, फिंगर रोल करतोय रोहन गोंधली, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. रन्स घेण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय इथे थोडासा त्रास सहन करावा लागत आहे आणि स्ट्रगल करतोय देवत संघ. यॉर्क लेनचा बॉल बॅटच्या पट्ट्यात काहीसा आला नाहीये, पत्र एक धाव घेण्यापासून थांबू शकणार नाहीयेत. सिंगल मिळतीये, सिंगलला धावसंख्या फलक पुढे जाईल, धावफलकाला मिळेल आकार. एकूण धावा धावफलकावरती 22 पाहायला मिळतात, तिकडे 5 गड्यांचा मोबदला आपण पाहिलेला आहे. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न आहे, पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय तिकडे. षटक संपलंय चौथं, 4 षटकामध्ये 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात, 22 रन्स धावफलकावरती. विलासभाई पाटील कानपोल यांचं इथं आगमन झालंय. मैन इन ब्लू, आज सियासत के राज देखने को मिलेंगे और सर पे ताज देखने को मिलेंगे, कारण कानपोली संघाचा आज सन्मान सोहळा इथे आहे. रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशननं त्यांना उदयोन्मुख अनेक शिस्तबद्ध संघ म्हणून अवॉर्ड दिला, त्याबद्दल आपण त्यांचा आज इथे सन्मान करणार आहोत आणि त्यांना सन्मान पत्र देऊन त्यांचा इथे सन्मान होणार आहे. नक्कीच कानपोली संघाचे मी म्हणेन हा कानपोली नावाचा जो भिंत आहे, ती भिंत कोणी उभी केली असेल ना तर मग मोहन पाटील, विलास पाटील यांचं नाव जरूर आवर्जून घेतलं जाईल, दिलीप पाटील यांचं नाव जरूर आवर्जून घेतलं जाईल, रामचंद्र पाटील असतील, तसेच चंद्रकांत मते असतील, मदन मते असतील, यांची नावं जरूर घेतली जातील, कारण संघ बिल्डअप होण्यामध्ये त्यांचा खूप मोठा खारीचा वाटा आहे. बालारामजी खेळणेकर साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती यायचे, आपलंही स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट ना हलक्या त्यांना डिरेक्टली आपण पाहतो हा बॉल जाऊन यष्टांना आदळतोय आणि यष्टी वाकली जाते तिकडे, फलंदाज बाद होईल. एकूण धावा असताना 22 आणि 22 वरती बसलेला हा 6वा धक्का जय हनुमान देवत संघाला. बावीस वरती हा 6वा धक्का टीमला. टीमच्या टोटलमध्ये या धावा आपण बघितल्या, कमी धावा आहेत, धावांसाठी स्ट्रगल करतोय. ही अस्मिता नाहीये देवत संघाची, ही मानसिकता नाहीये. नियमितपणे या पूलमधून आपण एक ताकदवर संघ पाहिलेला आहे देवत, यंदाचा हंगाम गाजवलं त्यांनी, परंतु आज खेळणे संघासमोर मात्र धावा बनताना नामुष्की उडावली आहे. पहा अजून एक झेल तिकडे, विशाल गोंधली, शेर कितना भी बूढ़ा हो जाए वो कभी घास नहीं खाता, आणि या वेळेला मात्र हा झेल विशालनं टिपला असता आपण पाहतोय. अखेरकार या हंगामामधील यश विशाललाही मिळलं जात आहे. धक्का दिला जाईल तो म्हणजेच देवत संघाला. 7वा फलंदाज इथे बाद होतोय तंबूच्या आश्रयाला.
मैदानाच्या आतमध्ये 9 रन्स आपण पाहतोय आणि 4 विकेट त्यांना आतापर्यंत जमा केल्यात. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला अश्विन कडून. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र खेळताना पाहायला मिळेल तो म्हणजेच टीम देवत कडून ऋतिक, लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. एकूण धावा झालेत 22 धावा. मात्र त्यांच्यामध्ये काडी मात्र बदल नाहीये, कारण वारंवार पडलेले विकेट थोडंसं दडपण टाकून जात आहेत टीमवरती. यावेळचा बॉल फटका फसला हवेमध्ये. अश्विनला 5वी सफलता मिळणार आणि हॅट्रिक संपन्न केली या गोलंदाजानं. सुपर्ब गोलंदाजी. सुपर्ब काय खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे पहा. अगदी अक्षरशः आपण जर पाहिलं ना तर मग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला धावांचा जो रणकंदव पाहायला मिळायचा, आज मात्र खेळणे संघाच्या गोलंदाजीनं तोच रणकंदव कुठेतरी हरपून टाकलेला. जे मैदान खास करून या एंडनं धावा बनत होत्या कालच्या रात्रीमध्ये, परवाच्या रात्रीमध्ये, या आधीच्या रात्रीमध्ये, परंतु आजची रात्र या एंड कडून देखील सुनसान पाहायला मिळते आणि वारंवार विकेट पडला गेल्यात. अश्विन मालीनं स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक आपण पाहिली, संपन्न केली. समाधान आपण पाहिलं की समाधाननं देखील पहिली हॅट्रिक संपन्न केली होती पेंदरकडून. आणि आता हा अश्विन दुसरा खेळाडू असं ठरला जातो ज्यानं दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली संपन्न केली. 4 मध्ये 4 गडी बाद. सुपर्ब गोलंदाजी, कमबॅकिंग षटक आणि अद्भुत गोलंदाजी. कैलासजी पाटील साहेब, माजी सरपंच यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. तसेच रवींद्रजी पाटील साहेब, आपणासही विनंती आहे की आपण देखील मंचावरती येण्याची कृपा करायची. आपलंही स्वागत आहे. सूरज जांभळे यांचं आगमन झालंय, आपलंही स्वागत आहे. राजेशजी पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, आपलंही स्वागत आहे या मंचावरती. अनिलजी पाटील साहेबांना देखील विनंतीचा कॉल आहे. आपण देखील व्यासपीठावरती येऊन आपण आसन ग्रहण करायचं आहे. आपली जागा मंचावरती आहे. आम्हा आयोजकांच्या मनामध्ये आहे. अश्विन माली वेगळ्याच लयमध्ये आहे. आज सरोजनच्या सफाईनं फलंदाजांची पिसं तो उपटतोय. 4 मध्ये 4 विकेट. मेडन षटक जर आलं तर मग टायटनचं मनगटी घड्याल गिफ्ट आहे, जे बजरंगजी म्हात्रे साहेब आणि कैलासजी पाटील साहेब या एवन जोडीच्या माध्यमातून आपण पाहतो. एक आकर्षक भेटवस्तू आहे स्पर्धेमध्ये. जो खेळाडू 50 धावा बनवेल त्याच्यासाठी देखील ही प्राइज आहे. आणि त्याच मार्गानं आगेकूच करत असताना आपण गोलंदाजी पाहू शकतो अश्विन माळीची. गडी बाद झालेत 9. ऑलआउटचा खतरा देवत संघावरती. 1 विकेट त्यांना हवी आहे. रन्स बनवायचा मनसोबा नाही का की ते विकेट वाचवतील? कसा होईल खेळ? अश्विन, पुढचा बॉल. हा फटका खेळला ऑन साईडला. 1 रन मिळेल तिकडे. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. टीमच्या टोटलमध्ये आपण धावा जरूर बनताना पाहू. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजेच टोटल 23 धावा आपण धावफलकावरती पाहिलेल्या आहेत. षटक क्रमांक हे होतं 5. 5व्या षटकामध्ये आपण पाहिलं की आतापर्यंत 1च धाव खर्च करणारा अश्विन माळी हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. सुपर्ब गोलंदाजी. रन सोडण्याचा प्रयत्न आहे का नाही हे पाहणं महत्वाचं होतं. शेवटचा हा बॉल होता षटकामधून आणि आपण पाहिलं की अशा वाईट बॉल पद्धतीनं वाईट बॉल आला असता 2 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. दरम्यान आपण पाहतोय रायगडची ही दुसरी दगदगती तोफ, अर्थातच आमचे मच्छिंद्र पाटील सर यांचे आगमन झालेलं आहे. आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करीत आहोत. 24 रन्स, 24 धावा धावफलकावरती, 9 गड्यांचा मोबदला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 5 संपलेला आहे. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहू शकतो पूर्वाधाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर पूर्णपणे डॉमिनेट होताना आपण जय हनुमान देवद या संघाला पाहिलं. आणि टीमचा टोटल त्यांनी बनवला आहे तो म्हणजेच एकूण धावा धावफलकावरती 24 आणि 25 धावांचं आपल्याला टार्गेट जरूर इथे पाहायला मिळेल. सेकंड हाफमध्ये टॉससाठी शेवटचा पुकार आहे. जीकेसी दुंद्रे संघ आपण आपला संघनायक इथे पाठवायचा आहे. टॉससाठी यायचं आहे दुंद्रे संघाचा संघनायक. आपण टॉससाठी आपला संघनायक पाठवा. रोहिंजन नवीन वसाहत संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. दुंद्रे टीम, तुमच्या कॅप्टनला हा शेवटचा पुकार आहे. आपण टॉससाठी इथे येणं मॅन्डेटरी आहे. यापुढील सामना असणार आहे दुंद्रे आणि विरोधामध्ये रोहिंजन.
या दोन संघांना आपण पाहणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. मदन मते सरपंच हाय डॅशिंग हाय दिलवाला. 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 थँक्यू. दरम्यान आपण इथे सन्मानाकडे वळत आहोत. नुकताच उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान आपण करण्यासाठी जाऊयात. नक्कीच मंचावरती उपस्थित मान्यवर किरणे संघाचे पुरस्कर्ते सतीशजी माळी साहेब यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं. पहिला सन्मान असेल या स्पर्धेमधील सतीशजी माळी साहेब किरणे संघाचे पुरस्कर्ते आहेत. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून ते आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन त्यांना की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं. प्रकाशजी पाटील साहेब यांच्या वतीनं हा सन्मान केला जाईल. सतीश माळी साहेबांचा हा सन्मान आपण इथे पाहणार आहोत. मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला म्हणतात आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. या संस्कृतीचा वारसा जपणारे आमचे अतिथीगण आदरणीय सतीशजी माळी साहेब किरणे संघाचे पुरस्कर्ते आणि त्यांचा हा सन्मान सोहळा आपण मंचावरती पाहतोय. मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेमधील मोमेंटम, भिंतीवरचं घड्याळ, आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा हा सन्मान आपण इथे मंचावरती पाहत आहोत. आई गावदे क्रिकेट संघ कानपोली यांच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा लोकनियुक्त सरपंच मदनजी मते साहेब यांच्या संकल्पनेतून यांच्या कल्पक बुद्धीतून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमधील मान्यवरांचा हा सन्मान सोहळा. दुंद्रे संघाच्या संघनायकाला शेवटचा कॉल आहे. टॉस साठी आपण इथे रिपोर्टिंग करायचे. पुढील सन्मान आहे कानपोली ग्रामपंचायतीचे सदस्य सुनीलजी पारधी साहेब यांचा. मी त्यांना इन्व्हाइट करतोय आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं. कानपोली ग्रामपंचायतीचे सदस्य सुनीलजी पारधी साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचे. सुनीलजी पारधी साहेबांचा सन्मान आपण मंचावरती पाहतोय. ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. कानपोली सारख्या श्रीमंत ग्रामपंचायतीवरती ज्यांनी आपल्या नावाचा झेंडा फडकवलाय आणि या परिसरामधून एक हरहुन्नरी विकास पुरुष म्हणून ज्यांची वर्णी लागली जाते अशा आमचे मान्यवर आहेत. श्रीमान व्यक्तिमत्व सुनीलजी पारधी साहेबांचा सन्मान आपण मंचावरती पाहिलेला आहे. यापुढील सन्मान आहे ग्रीनवूड फेज 2 चे माजी चेअरमन संजयजी सोनावणे साहेब यांचा मी सन्मान करणार आहोत. रामचंद्र पाटील साहेबांच्या वतीनं हा सन्मान केला जाईल. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आणि सन्मान देण्यासाठी आपण रामचंद्र पाटील साहेबांच्या अगदी वतीनं हा सन्मान आपण त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. ग्रीनवूड फेज 2 सोसायटीचे माजी चेअरमन संजयजी सोनावणे साहेब यांचा इथे सन्मान इथे केला जातोय. आपलंही स्वागत आहे. सन्माननीय अतिथीगण, मित्रांनो, कणसामध्ये काही कणस दाणेदार असतात तसे माणसामध्ये काही माणसं बाणेदार असतात. असे बाणेदार व्यक्तिमत्व आपल्यासोबत उपस्थित आहेत. ग्रीनवूड फेज 2 चे मेंबर दिनेश भागुराम जाधव साहेब यांचा आपण पुढील सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं. दिनेश भागुराम जाधव साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. आपण असंही विनंती आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं. मान्यवरांचा सन्मान सोहळा स्पर्धेमधील आकर्षित करणारा हा कार्यक्रम सोहळा. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब कानपोली आयोजित प्रकाश ज्योतातील ही रजनी स्पर्धा आपण पाहतोय. 4थं संस्मरण या स्पर्धेचं आणि 4थ्या संस्मरणामध्ये आपण ही सरपंच ट्रॉफी पाहतोय. इतरत्र 3 संस्मरण आपण डे फॉर्मॅटमध्ये पाहिले होते. हा 4था संस्मरण नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा सन्मान आपण पाहतोय. यापुढील सन्मान आहे कानपोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य रामचंद्र आत्माराम पाटील साहेब यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. त्यानंतर रोहिंजनगावचे आमचे पंढरीनाथ पाटील साहेब यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं. चंद्रकांतजी मते साहेबांच्या वतीनं त्यांना सन्मानित करण्यात येईल. चंद्रकांतजी मते साहेबांच्या वतीनं आपण इथे हा सन्मान करत आहोत. तसेच कैलास पाटील साहेबांना देखील मी इथे इन्व्हाइट करेन की आपण देखील यायचं. संयुक्त आपण हा सन्मान करायचा आहे आणि हा सन्मान केला जाईल मान्यवरांचा पंढरीनाथ शेठ पाटील रोहिंजन यांचा इथे सन्मान आपण पाहतोय.
रोहिंजन परिसरातील एक नामांकित व्यक्तिमत्व, कला, क्रीडा, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रमामध्ये भर घालत ज्यांनी अगदी समाजसेवेचं पिंड जोपासलं असं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्या हा सन्मान सोहळा आपण मंचावरती पाहतोय. हे होते सन्मान, हे होते आपली मान्यवर मंडळी. त्यानंतर मॅचकडे जाणं महत्वाचं आहे. सामना देखील तेवढाच इम्पॉर्टंट असणार आहे. दुंदरे संघाचा संघनायक शेवटचा कॉल आहे. टॉस साठी आपला इथे संघनायक येणं अनिवार्य आहे, मॅन्डेटरी आहे. याची आपण नोंद घ्या. बाळारामजी खेळणेकर साहेबांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं. पुढील सन्मान आहे बाळारामजी खेळणेकर साहेबांचा. मॅचकडे आपण जरूर जाऊ. एक निर्णायक सामना असणार आहे. सामन्यामध्ये आपल्याला उत्कंठा पाहायला मिळेल. जरूर लोएस्ट स्कोरिंग मॅच आहे, त्यामुळं 28 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. आवाजामध्ये थोडा फेरबदल आपण कॉम्बॉक्स मध्ये ऐकूयात. रायगडची दगदगती तोफ अर्थातच आमचे सर्वांचे लाडके समालोचक एक पहाडे आवाज. आपण जात आहोत मच्छिंद्र पाटील सर रोहिंजन यांच्याकडे. हॅलो चेक बाबू थोडंसं बेस कमी करा, थोडा आवाज वाढव. हॅलो चेक थोडंसं व्हॅल्यूम दे. हॅलो चेक थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गळ्याला नमन करून महाराष्ट्र आराध्यवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आम्ही स्पर्धेची सुरुवात करतोय. अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ प्रेझेंट. गावदेवी आदित्य एल्वन क्रिकेट क्लब कानपूर याची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सरपंच ग्रामस्थ मंडळाचे 2025 पर्व आपण पाहतोय. सर्वकडे निरीक्षकांचं या रात्रीच्या शांत वातावरणात मी मनापासून स्वागत करतोय. सुरू असलेला सामना खेरणे वर्सेस देवत. सचिन स्पोर्ट खेरणे या संघासमोर लक्ष फक्त 25 धावांचं लो स्कोरिंग सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. ओ कट करण्याचा प्रयत्न चेंडू मागे. यस एंड टेकन. यस ब्युटिफुली टेकन. विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक. फर्स्ट डिसमिसल अँड सॉफ्ट डिसमिसल. पहिला धक्का मैदानावरती. यस याच दरम्यान नुकताच उपस्थित झालेले मान्यवर आदरणीय व्यक्तिमत्व खेळणे गावातून एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांची वर्णी लागली जाते ते आमचे सतीशजी माळीसाहेब खेळणे यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक धनराशी स्वरूपात आपल्याला सहाय्य लाभलंय. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. थँक्यू सो मच. आपल्या या कॉन्ट्रीब्युशन बद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे. ऋतिक वाघमारे गोलंदाजीमध्ये येत असताना खूप सुंदर स्पर्धा. यमाडीचे जवळ असणाऱ्या मैदान आणि नेहमी थंडीचं वातावरण असलेली स्पर्धा. सर्व क्रीडाप्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून स्वागत करतोय. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्व स्कोरर, सर्व पंच यांचे समालोचक या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. मात्र ह्या 25 धावा काढताना पहिल्या धक्कामध्ये ती मिळाल्या 2 या फक्त धावसंख्येवरती. मजा येईल सामन्यामध्ये, तर दोन्ही संघाची ताकद तेवढीच आहे. खेरनेगावचे आमचे सुनील कोंडले देखील इथे आलेच, आमचे समालोचक. स्वागत आहे सुनील उर्फ आमचे काका, स्वागत आहे तुमचं. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पहिला षटक गोलंदाजीमध्ये गोलंदाज P1 मध्ये ओ ऑन साइडला वाडा शॉट. क्रिकेटचा दर्जा दाखवणारा क्वालिटी स्ट्रोक स्वीपचा वापर केला. स्लोक स्वीप दाखवत असताना पहिला चौकार. आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे आपण यायचं मंचावरती. पंढरीनाथ शेठ पाटील साहेब देखील या स्पर्धेसाठी ते उपस्थित झाले, तर आपलंही स्वागत आहे. आणि टीम दुंदरे शेवटचा कॉल आहे, यानंतर सूचना दिल्या जाणार नाहीत. पा टीम दुंदरे तुमचा कॅप्टन इथे टॉस साठी येणं महत्वाचं आहे. यस, सर्व संघांना विनंती की आपण वेळेवरती या आणि वेळेवरती स्पर्धा संपन्न करूया, कारण अत्यंत डिसिप्लिन स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. डिसिप्लिन, ट्रान्सपरन्सी, कन्सिस्टन्सी अँड रिअलिबिलिटी या 4 तत्व स्पर्धा आपण नेहमी पाहतोय. त्यावेळेला स्पर्धेचा एक वेगळा दर्जा आहे, तो दर्जा कुठेही कमी होण्याची सर्वांनी खात्री बाळगा. यस, आपण म्हणत पुन्हा एकदा सामन्याकडं. धावसंख्या दाखलकवरती झाली ती आता फक्त धावसंख्या दाखलकवरती 6 धावा. वाटा शॉर्ट क्रिकेटचा दर्जा दाखवला मैदानावरती. ग्रामीण क्रिकेट किती विकसित झालं मागच्या काही वर्षामध्ये याचे जिवंत उदाहरण आपण पाहिले स्वीप स्लॉक स्वीपच्या माध्यमातून. धावसंख्येला आकार 6, 25 धावा कोट्याच्यात खेळण्या संघाला देवत वर्सेस खेळणं ही पहिली लढत आपण पाहतोय आज या डी गटाच्या माध्यमातून. खूप चांगली स्पर्धा. पंचांचं देखील आम्ही स्वागत करतोय. सुधीर पाटील, मिस्टर सचिन कडू आणि मिस्टर पवार सर आमच्या समेत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. यस, काही क्षणामध्ये सन्मान्य बारामपाटी साहेबांचं आगमन होणार आहेत. माझे आमदार, शिक्षक आमदार सर्वांचे लाडके. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, उंची जास्त, चांगलं बॅकअप आहे मागे विकेट किपरच्या. रोशन होतं तिथे, एकच धाव मिळणार. धावसंख्येला चांगला आकार येतोय. 7 धावसंख्या दाफलकावरती. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मजा येईल, कुठे जाऊ नका, पाहत राहील स्पर्धा.
कारण स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे ट्रान्सपरन्सी. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सातत्याने आमचे सुधीर पाटील आणि आमचे चंद्रकांत मते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. वेलकम एव्हरीवन वन्स अगेन. धावफलकावरती 7 धावा टाकायला फलंदाज आलाय. आता मात्र आशिष माळे आलाय. आशिषकडे खूप चांगला दर्जा आहे त्याच्याकडं. त्याचा फुटवर्क चांगला आहे. त्याचा क्रिकेट खेळण्याची पद्धती फार वेगळी आहे. बघा शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर विकेट किपरच्या मागे 3 क्षेत्ररक्षण एक्झॅक्टली शॉर्ट पॉईंटमध्ये कव्हरमध्ये क्षेत्र तुम्हाला पाहायला मिळतं. गुड बॉलिंग या अलीमध्ये ते चेंडूची लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन एव्हरीथिंग इज ब्युटिफुल हिअर. देयर इज नो चान्स फॉर द बॅट्समन. चांगलं कमबॅक अगर चौकार मारले तर गोलंदाज खूप सुंदर कमबॅक देखील केले आहे मैदानावरती. धावफलकावरती 7 धावा गडी बदलते 1.2 षटकांची सांगता झाली. मजा आहे सामन्यामध्ये. 25 धावा कुट्ट्यान देखील या संघाला मात्र दमछाक झाली. करच्या पद्धतीने सुरुवात आपण पाहिली. विकेट टेके गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये आणि गोलंदाज तयार प्रेग वाघमारे ऑन साइडला उवाडा शॉट क्वालिटी स्ट्रोक. काय लवकर फटका खेचलाय. काय बॉडीचं बॅलन्स होतं. शॉटचं सिलेक्शन बघा फुटवर बघा लावण्य सुंदर. अजून एक चौकार. गावकऱ्यांचा महिला वर्गाचा हॅलो चेक थोडा आवाज दे ना मॉनिटरला मित्रा. हॅलो चेक थोडा आवाज दे अजून. हॅलो चेक थँक्यू. 11 वरती एक धक्का मैदानावरती. प्रेम आलाय. प्रेम वाघमारे गोलंदाजी चांगले. चेंडू मात्र खराब नव्हता. शॉट बनवला मैदानावरती 12 धावसेकरती पहिला धक्का. फलंदाज रोहन आणि त्याला साथ देतो आशिष माली. चांगली जोडी मैदानावरती. आशिषचं मी कौतुक करेन कारण आशिषनं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 9 धावा कुठल्यात. चांगली फलंदाजी. मॅग्निफिसंट बॅटिंग. इज अ गुड प्लेअर ऑफ द 10 स्किल बट खूप चांगला क्रिकेटर आहे आणि मागच्या कित्येक वर्षामध्ये क्रिकेटमध्ये आपला अधिराज्य प्रस्थापित करताना खेळू आपण पाहतो. आक्रमक फलंदाज स्टाक हँडला रोहन साठी चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना एकच धाव मिळणार. पुढे सरकलाय रुक्षान आलाय फार वेगानं. एकच धाव मिळणार. 13 धावा धाव पलकावरती. सन्मान्य आमचे पी पाटील म्हणजे पंडित अनंत पाटील यांचं देखील आगमन झालंय. जावं आहेत ते कणपोलीचे. स्वागत आहे तुमचं देखील. 13 वरती एक धक्का. पुढचा सामना नवीन वसाहत रोहिंजन वर्सेस दोंदरे या 2 संघांवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खेरणे संघाला 25 धावा कुठायचे. ते गडी देखील बाद झाले लवकर मात्र नंतर मात्र कमबॅक झाल्या मैदानावरती. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आकाश शेलके देखील आम्हाला जॉईंट आहेत. मॅन फॉर्म चिंचवली. स्वागत आहे तुमचं. मजा आहे सामन्यामध्ये. सायप्रीजच्या माध्यमामध्ये लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय त्यांचे काही आपण स्वागत करूया. ओ डाऊन द ट्रॅक आला फलंदाज नाही बीट केलं आणि पंच सांगतील इट्स एंड ऑफ द कपल ऑफ द ओव्हर्स. 13 वरती आहे की आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. रोहिंजन वर्सेस दोंदरे या 2 संघांमध्ये आपण पुढचा सामना एन्जॉय करणार आहोत. प्राप्ती लाईव्ह आमची स्वागत आहे जेतू. सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. मी पंढरीनाथ पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या पुढील दर्शनी सामन्याचा टॉस आपण करायचा आहे. या पुढील सामना असणार आहे JKC दुंदरे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत साई 11 नवीन वसाहत रोहिंजन. प्रसाद आणि जयेश 2 कॅप्टन आहेत आपल्यासोबत. जयेशचा भरपूर अल्पविराम होता यावर्षी आपण पाहतोय. आता पुन्हा एकदा इनॅक्शनमध्ये पाहायला ते मिळतील आपल्याला. हॅपी टू गो. मॉडिफाईड टॉस आहे. हेड अँड टेल. येस टॉस का बॉस. मॉडिफाईड सिक्का असेल. जात आहोत टॉसकडे. टेलची मागणी आणि इथे अगदी टेल इथे आलेला आहे. येस टॉस जिंकलेला आहे रोहिंजन संघानं. शुभेच्छा असतील. फक्त निर्णयाची प्रतीक्षा राहील कारण सामन्यामध्ये जाणं महत्त्वाचं आहे. फिल्डिंग त्यांनी स्वीकारलेली आहे. टॉस बॉक्समधून आपण पाहिलं की निरोप आलाय. टॉस जिंकलाय साई 11 नवीन वसाहत रोहिंजन या संघानं आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. वळत आहोत कॉम्बॉक्समध्ये. पुन्हा एकदा आपण जातोय मॅक्स सर यांच्याकडे. 13 धावा धापलकावरती अजूनही गरज आहे ती मात्र 12 धावांची येणार 18 चेंडूंमध्ये. प्रेक्षकाची प्रचंड गर्दी. सुंदर आयोजन आपण पाहतोय. खूप सुंदर आयोजन आहे. पाहता क्षणी प्रेमात पडवायची खेळपट्टी सुंदर आणि सुबक. येस मजा येईल सामन्यामध्ये. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. MIDC जवळ असणारं मैदान कानपोलीचं ऐतिहासिक मैदान आहे कारण ह्या मैदानावरती भरपूर खेळू घडलेत आणि याच मैदानावरती सुधीर पाटील सारखे खेळू घडलेत कानपोलीच्या माध्यमातून. हे विसरता कामा नाहीये. कानपोली संघ ज्याने रतनबुवा पाटील स्मृतिजग मागच्या वर्षी जिंकणारा संघ आहे. ती कमिंग सून स्पर्धा येणाऱ्या 18 फेब्रुवारी ते 2 मार्च तुम्हाला पाहायला देखील मिळणार आहे. गोलंदाज तयार. राऊंड विकेट कट केला शेवटच्या मोमेंटला. मागे विकेट किपर एस्टनच्या मागे वैभव होता तिथे मात्र वैभवने चांगलं बॅकअप दिलं. अजूनही गरज आहे ती 12 धावांची. सामना सोपा वाटत जरी असला तरी मध्ये एवढा सामना नाही सोपा नाहीये. खेळण्याचे देव 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय. जिंकण्यासाठी गरज आहे ती 25 धावांची
आणि पहिल्या 2 षटकामध्ये आले ते 13 धाबा आणि आता गरज आहे ती फक्त 12 धाबांची. गोलंदाज तयार. योगेश वाघमारे स्विच हिटचा प्रयत्न नाही जमणार. गुड डिलिव्हरी. चेंडू बघा खूप सुंदर फेकला मैदानावरती आणि फंदम आता बीट केलाय. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी करत असताना लाईन मिस केली फलंदाजानं आणि 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट फेकलेत ते गोलंदाज योगेशनं. खूप चांगली गोलंदाजी. 13 वरती 1 धक्का. 2.2 षटकांची सांगता होते. 5 षटकांच्या सामन्यात 25 धाबा कुटायच्या आहेत आणि 25 धाबा कुटताना देखील भरपूर दमचक झाली. ऑनसाला केल्याचा प्रयत्न नाही जमला. व्हेरी गुड बॉलिंग. सच अ गुड बॉलिंग फ्रॉम द योगेश वाघमारे. त्याची लेंथ, लाईन, पेस, पिचिंग ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरिएशन अँड कंट्रोल. सुपर बॉलिंग. मागच्या 3 चेंडूमध्ये फलंदाज शांत ठेवलाय आणि कोणत्या प्रकारे धाव नाहीये. एवढी अटॅकिंग गोलंदाजी करत असताना फलंदाज रोहनला मात्र त्यानं अक्षरशः मध्ये थांबून ठेवलंय. रोहननं 7 चेंडूचा सामना केलाय. फारशी कामगिरी आतापर्यंत झाली नाही त्याची. फक्त 2 धाबा कुठल्यात. ऑन साइडला आता मात्र खेचला फटका. संयम सोडला. चेंडू फालिंग रिझन मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि शतकच्या जज मध्ये चेंडू निघून गेलाय. तो मात्र चौकारासाठी. धावा आल्या तर प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जेतू आणि ज्याची संपूर्ण टीम 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करतात. स्वागत आहे सर्वांचं. 13 नंतर धावसंख्या फ्लाय होणार होता मध्ये चौकारानं 17 वरती पोहोचले. 17 धाबा 1 बाद. ज्या फलंदाजानं रोहननं मध्ये 3 चेंडू बीट केले आता मध्ये कव्हर अप केलं चौकार मारून. हे फलंदाज चांगले असतात जे चेंडूला कव्हर करण्याची क्षमता आपल्यामध्ये ठेवतात. याच गुड ॲबिलिटी. चांगला फलंदाज आहे. शॉट ऑफ प्लेन ऑन साइडला हुक केलाय. फॉन लेग रिझन मध्ये ते आहे मध्ये त्याला बीट करतो चेंडू आणि पंचांचा इशारा. 1 बॉल सीमा पार. अजून एक चौकार. पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरेला. दैता पाकाचे संघर्ष केला. आता संघर्षातून पेटून उठून धावांचा मात्र आता 1 बॉल पेटवला. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द रोहन. ओ क्लास टायमिंग 20 मध्ये क्रिकेटचा मादक सौंदर्य स्टँडर्ड क्रिकेट आणि सामना जिंकलाय तो मात्र खैरने संघानं. हार्दिक अभिनंदन. ज्या फलंदाजानं 3 चेंडू बीट केले त्याच फलंदाजानं बॅक टू बॅक 3 चौकार देखील मारलेत. अभिनंदन रोहन. व्हेरी गुड प्लेट. आणि रोहनचं देखील मी कौतुक करेन. अशीच कौतुक करेन. आणि सामना जिंकलाय फक्त 3 षटकामध्ये. 2 षटक राहून हा सामना विजय प्रस्थापित केलाय. याच दरम्यान आगमन झालेलं आहे कोलवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विजय शेठ भोईर साहेब हे इथे आपण पाहतोय उपस्थित आहेत आणि त्याच सोबत पाले गावचे सरपंच सचिन शेठ तांडेल यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. तसेच विलास पाटील साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. थँक्यू सो मच. चला